नमस्कार मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारलं जगातील सर्वात श्रीमंत माणूस वॉरन बफेट दिवसाचा 80% वेळ काय करतात? ते मीटिंग करत नाही, ते फोनवर नसतात, ते वाचन करत असतात. बिल गेट्स वर्षाला 50 पुस्तके वाचतात. एलॉन मस्क यांना जेव्हा विचारलं की तुम्ही रॉकेट सायन्स कसे शिकलात, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, आय रीड बुक्स. मित्रांनो, सामान्य माणसाच्या घरात मोठी टीव्ही असते आणि श्रीमंत लोकांच्या घरात मोठी लायब्ररी असते. हा काही योगायोग नाही. वाचन हे फक्त करमणूक नाही, ते तुमच्या मेंदूची अपग्रेड सिस्टीम आहे. एका पुस्तकात लेखकाचा 20-30 वर्षाचा संपूर्ण अनुभव असतो आणि तो तुम्हाला 200 रुपयात आणि 4 तासामध्ये मिळतो. हा जगातला सर्वात स्वस्त आणि भारी व्यवहार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाचनाचे जबरदस्त फायदे सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुम्ही आधीच पुस्तक हातात घ्याल. चला ज्ञानाचा खजिना उघडूया. पहिला फायदा आहे मेंदूची कसरत. जसं शरीरासाठी जिम गरजेचं आहे, तसंच मेंदूसाठी वाचन. जेव्हा तुमच्या मेंदूला कल्पना करावी लागते, तो राजवाडा कसा असेल, ती व्यक्ती कशी दिसत असेल, यामुळे तुमच्या मेंदूच्या नसा ऍक्टिव्ह होत. सायन्स सांगतं की वाचनामुळे अल्झायमर, विसरण्याचा आजार कमी होण्याची शक्यता असते. वाचाल तर वाचाल. दुसरा फायदा, शब्द संपत्ती आणि संभाषण. तुमचं बोलणं सुधारतं. तेव्हा आपण मंत्रमुक्त होऊन ऐकतो. त्यांचे शब्द, त्यांची मांडणी एकदम भारी असते. हे शब्द त्यांना कुठून मिळतात? पुस्तकातून. जेव्हा तुम्ही विविध प्रकारची पुस्तके वाचता, तेव्हा तुमची शब्द संपत्ती वाढते. तुम्हाला लोकांना समजवणं सोपं जाते. आणि लक्षात ठेवा, जो चांगला बोलतो तोच लोकांवर राज्य करतो. तिसरा फायदा आहे तणावमुक्ती. स्ट्रेस गायब होतो. 2009 मध्ये ससेक्स युनिव्हर्सिटीने एक रिसर्च केला होता. त्यात असं सिद्ध झालं की फक्त 6 मिनिटे वाचन केल्याने तुमचा स्ट्रेस 68% ने कमी होतो. संगीत ऐकण्यापेक्षा किंवा पिण्यापेक्षा वाचन हे जास्त प्रभावशाली आहे. जेव्हा तुम्ही कथेमध्ये हरवून जाता, तेव्हा तुम्ही रोजच्या कथेला विसरून जाता आणि मनाला एक वेगळी शांतता मिळते. चौथा फायदा, सहानुभूती आणि समज. वाचनामुळे तुम्हाला दुसऱ्याच्या नजरेतून जग बघायला मिळतं. जेव्हा तुम्ही एखाद्या पात्राचा संघर्ष वाचता, तेव्हा तुमची सहानुभूती निर्माण होते. वाचणारी माणसं जास्त समजूतदार असतात. त्यांना भावनांची जास्त जाण असते. जगाला आज हुशार लोकांची नाही, तर समजूतदार लोकांची गरज आहे. 5वा फायदा, स्वस्त मेंटॉरशिप. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकायचं आहे. पण हे आज शक्य आहे का? हो, त्यांच्या पुस्तकांमधून. जेव्हा तुम्ही त्यांचे चरित्र, बायोग्राफी वाचतात, तेव्हा ते तुमच्याशी संवाद साधतात. जगातील महान लोकांचे विचार तुमच्या मेंदूत जातात आणि हळूहळू तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होते. यू बिकम द ऍव्हरेज ऑफ द बुक्स यू रीड. हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा ज्याला वाचनाचा कंटाळा येतो. आणि अशा ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाचा आणि समृद्ध व्हा. जय महाराष्ट्र.